तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण महिना म्हटला की सण आणि उत्सव सुरू झालेच. एका पाठोपाठ एक सण आणि उत्सव सुरूच असतात. तर म्हटलं चला आपण पण काहीतरी करूया. तर आम्ही असा जुगाड लावून श्रीकृष्णासाठी पाळणा तयार करत होतो आणि पाळण्याचे डेकोरेशन करत होतो. आणि आमची श्रीनू तिचं चालूच असतं मध्ये 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 बघा कशी टाळ्या वाजवते आहे. तर तिला कसे कळते कुणास ठाऊक काय माहिती, आपोआप ती टाळ्या वाजवायला लागते. तिला काही सांगायची गरज पडत नाही. आणि हे बघा तिचं चालूच असतं काही ना काही काही ना काही. आणि आम्ही काही करत असू आणि ती मध्ये मध्ये करणार आणि असं होणारच नाही. हे उचल ते उचल, इकडे टाक तिकडे टाक, म्हणून म्हटलं हे सगळं लावून घ्या. आणि हे बघा कशा गप्पा गोष्टी करत बसलेल्या होतात. मग या गप्पा गोष्टी करत होत्या. आम्ही म्हटलं चला इकडे फुलांच्या माळा होऊन येऊ आणि त्या तयार झाल्या की मग आपण त्या पाळण्याला लावून घेऊ. थोड्यात काय झालं, आमच्या श्रीनूला एक सोन्याची चेन सापडली. ती म्हणते अरे बापरे, मला सोडा आता तुम्ही, मला लय वैताग आलेला आहे, मला लय ताण देत आहे तुम्ही खूप वेळच्या, किती वेळची तुमची बडबड बडबड चालू आहे, बस करा आता. म्हटलं हे लावून घेऊया सगळं आणि म्हटलं फायनल लुक कसा झाला आहे मग ते बघून घेऊ. मग आजीला म्हटलं असं बघून घे कसं आहे. तर मग तेवढ्यात मम्मीने काय केलं, सुटोडा तयार करायला घेतला. मम्मीने हे सगळं सामान मग थोडंसं असं खलबत्त्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर मिक्सरला लावून बारीक काढून घेतलं आणि त्याच्यावरती असे मनुके टाकून घेतले. आणि मम्मी सुटोळा तयार करत होती तेवढ्या वेळामध्ये मी म्हटलं चला पूजेचं ताट साफ करून घेऊया. मग नंतर लगेच पूजेचं ताट तयार करून घेतलं आणि आम्ही असे तयार होऊन मग इकडे आलो. हे बघा आमचा पाळणा कसा दिसतोय फायनल लुक. आणि आमच्या या कृष्णाला काही बरे वाटत नव्हते. मग तो झोपेतून उठून आला आणि म्हटलं की मम्मी मला कृष्ण बनायचं. मग त्याला असं तयार करून दिलं. आमचा कृष्ण बघा कसा रेडी आहे. आणि ते सर्व तयारी करून बसलेले होते आणि सगळ्यांची तयारी झालेली होती. सर्व पूजेचे ताट वगैरे घेऊन आलेले होते. मग आमच्या आई राधाकृष्ण तयार होऊन आले आणि हे बघा सगळे कसे नाचायला लागले. आणि तेवढ्यामध्ये आमची श्रीनू पण उठली होती. मग कायांचं चालू झालं. हे बोलले थोडा वेळ आहे कृष्ण जन्माला, चला तर थोडीशी मजा मस्ती करून घेऊया. हे बघा आमची आजी कशी नाचते. आजीची कंबर दुखते तरी पण चालू आहे चाल शेकी शेकी, मस्तच नाचता. हे बघा कशा नाचताय सगळ्याजणी. मग काय राधाकृष्णाला पण घेतलं नाचायला आणि ते सर्व नाचत होते. आणि मग वेळ झाला कृष्ण जन्माचा. मग कृष्णाचा अभिषेक वगैरे करून घेतला. मस्त कृष्णाला सगळ्यांनी तयार करून घेतलं आणि नंतर मग कृष्णाची तयारी झाल्यानंतर सगळ्यांनी असं पाळण्यामध्ये टाकून घेतलं. आणि मग लगेच आम्ही पाळणा म्हणून घेतला, आरती करून घेतली. मग आरती झाल्यानंतर आरती झाली, प्रसाद वाटून झाला, फटाके फोडून झाले आणि मग हे बोलले चला थोडंसं अजून मजा मस्ती करून घेऊया. हे बघा कसं यांचं परत चालू झालेलं आहे. माझ्या मम्मीला तर सांगूच नका, ऐराणी गाणे लागले की मम्मीची पाय तर थांबतच नाही. परत चालू झाली मम्मी जोरात. मम्मीची गाडी एकदा सुरू झाली की थांबतच नाही. हे बघा कशी नाचते आहे, जोरजोरात जोरजोर, कंबर दुखते तरी पण चालूच आहे मस्त चाल शेकी शेकी. आणि सगळ्यांनी मिळून मग आम्ही अशी कृष्ण जन्माष्टमी केली. सगळ्यांनी मिळून केलं की खूप छान वाटतं ना. आणि आमचे राधाकृष्ण कसे दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझं जर मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.